श्री सद्गुरु स्वामी समर्थ. अध्याय 29. ब्रह्मराक्षसाचा उद्धार. भस्म महात्म्य. श्री गणेशाय नमः. श्री गुरु नृसिंह सरस्वती त्रिविक्रम भारती म्हणाले, वत्सा, कृतयुगात वामदेव नावाचा एक ब्रह्मज्ञानी योगी भूलोकी संचार करीत असे. एकदा तो क्रौचारण्यातून जात होता. तेथे एक नरभक्षक ब्रह्मराक्षस राहत असे. याने धावत येऊन वामदेवावर झडप घातली. तेव्हा त्याच्या अंगावरचे भस्म ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागताच त्याची सर्व पापे जळून गेली. त्याची क्षुधा, तृष्णा, उद्विग्नता, तगमग नाहीशी झाली. त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले. त्याने वामदेवाचे पाय धरले व म्हणाला, हे मुनीश्वर, तू ईश्वर आहेस. तुझ्या अंगस्पर्शाने मी पावन झालो. माझा उद्धार कर. वामदेवाने विचारले, तू कोण आहेस? ब्रह्मराक्षस म्हणाला, हे तपोनिधी, या क्षणी मला पूर्वीचे 25 जन्म आठवत आहे. प्रथम जन्मात मी यवन राजा होतो. उन्मत्त होऊन मी प्रजेला छळले, पतिव्रतांना भ्रष्ट केले. पुढे मला क्षयरोग झाला. शत्रूंनी माझे राज्य बळकावले. मृत्यूनंतर मी नरकात पडलो. त्यानंतर मी प्रेत योनीत जन्मलो. मग मी क्रमाने वाघ, अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, हरिण, ससा, माकड, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, उंदीर, घुबड, हत्ती व आता ब्रह्मराक्षस असे जन्म घेतले. हे प्रभू, आज तुमच्या अंगस्पर्शाने मला पूर्वजन्म आठवले. मन शांत झाले. तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य कसे आले? वामदेव म्हणाला, अरे, हा सर्व माझ्या अंगावरील भस्मांचा प्रभाव आहे. त्याच्या स्पर्शामुळेच तुझ्या ठायी ज्ञान प्रकट झाले. मी तुला एक कथा सांगतो. त्यावरून भस्माचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे हे तुझ्या लक्षात येईल. द्रविड देशाच्या एका कर्मभ्रष्ट ब्राह्मणाचे शूद्र स्त्रीशी संबंध होते. त्याच्या कुटुंबियांनी व ज्ञाती बांधवांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. चरितार्थाने साधन नसल्याने तो चोऱ्या करू लागला. एकदा चोरी करीत असताना एका शूद्राने त्याचा वध केला आणि त्याचे प्रेत गावाबाहेरील स्मशानापाशी टाकले. तेथे एक कुत्रा भस्मावर बसला होता. तो प्रेत खाण्यासाठी आला. तेव्हा त्याच्या पोटाचे भस्म प्रेताच्या कपाळाला व अंगाला लागले. इकडे यमदूत त्या ब्राह्मणाच्या सूक्ष्म देहाला पीडा देत यमलोकी जात होते. शिवदूतांनी त्याच्या प्रेताला भस्म लावलेला पाहिला. त्यांनी यमदूतांना गाठले व ब्राह्मणांचा सूक्ष्म देह त्यांच्याकडून हिसकावून घेतला आणि पळवून लावले. हे वृत्त कळताच यम संतापाने शिवदूतांपाशी आला व म्हणाला, तुम्ही माझ्या दूतांना का मारलेत? हा ब्राह्मण पापी आहे. याला तुम्ही शिवलोकी कसं नेता? शिवदूत म्हणाले, या ब्राह्मणाच्या सर्वांगावर भस्म लागले होते, त्यामुळे तो पावन झाला आहे. भस्मचर्चित देह असलेला प्रत्येकाला कैलासलोकीच आणले पाहिजे, अशी आमच्या स्वामींची आज्ञा आहे. ते ऐकून यमाचा राग शांत झाला. त्याने आपल्या दूतांना भस्म, त्रिपुंड व रुद्राक्ष धारण करणाऱ्या कोणालाही यमलोकी आणू नये असे बजावले. म्हणूनच मी भावभक्तीने भस्म धारण करतो. वामदेवाचे बोलणे ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला, मी राजा असताना पांथस्थानाची सोय व्हावी म्हणून रानात तळे बांधले होते. चरितार्थ चालण्यासाठी ब्राह्मणांचा शेतजमिनीवर दान दिल्या होत्या. त्या पुण्याईनेच मला तुमची भेट झाली. आता मला भस्मधारणा विधी समजावून सांगा.
वामदेव म्हणाला, पूर्वी मंदार पर्वतावर देवसभा चालली असताना सनत्कुमारांनी शंकराला विनंती केली, प्रभू, पापक्षय होऊन मोक्षप्राप्ती साध्य होईल असे एखादे साधन मानवांच्या कल्याणासाठी सांगा. शिव म्हणाले, सुकलेले गोमय जाळून जो राख मिळते तेच भस्म होय. सद्योजात मंत्राने ते तळहातावर घ्यावे. अग्निरीती मंत्राने अभिमंत्रित करावे. मानस्तोके मंत्राने अंगठ्याने मळावे. त्र्यंबके मंत्राने भाळी लावावे. त्र्यापुरुषे मंत्राने कपाळास, भुजांस व शरीरावर अन्य स्थानी लावावे. मध्यमा, अनामिका व अंगुली या 3 बोटांनी त्यांचा मंत्रोच्चारात भिवयांना समांतर 3 आडव्या रेषा काढून अंगठ्याने मध्यरेषी काढावी. याला त्रिपुंडक म्हणतात. सर्व आश्रम धर्माच्या व वर्णाच्या लोकांनी भस्म त्रिपुंड लावावा. त्यायोगे पूर्व पापांचे निरसन होऊन तो पुण्यात्मा होतो. त्याला सर्व तीर्थस्नानांचे, यात्रांचे व जपानुष्ठानांचे पुण्य मिळते. आयुरारोग्य, यश, कीर्ती, ज्ञान व सौख्य लाभते. कुळांचा उद्धार होतो. त्याला 4 पुरुषार्थ साध्य होतो. तो स्वर्ग, ब्रह्म आणि वैकुंठ लोकी दीर्घकाळ वास्तव्य करून शिवसा पूज्यता प्राप्त करतो. ज्याला मंत्रोच्चार येत नाहीत त्याने ओम नमः शिवाय असे म्हणून भस्म भक्तिभावाने धारण करावे. यालाही तेच पुण्यफळ मिळते. ते ऐकून सनत्कुमार देव आणि ऋषींना मोठे समाधान वाटले. भस्म महात्म्य श्रवण केल्यावर ब्रह्मराक्षसाने यामदेवाला उद्धार करण्याची काकुळतीने प्रार्थना केली. या वामदेवाने त्याला अभिमंत्रित भस्म दिले. त्याने त्या भस्माने स्वतःच्या भाळी त्रिपुंड लावला. त्याच्या प्रभावाने त्याला दिव्य देह प्राप्त झाला. वामदेवाच्या कृपाप्रसादाने त्याला दिव्यलोकी परमगती मिळाली. त्रिविक्रमी या वामदेव हे शिवावतार होते. योगीराजांचे ईश्वर होते. जगत कल्याणासाठी संसार करायचे त्यांनी ब्रह्मराक्षसाचा उद्धार केला. गुरुसेवेची आवड हेच सर्व साधन मार्गाचे सार आहे. ते ऐकून त्रिविक्रमाला परमानंद झाला. श्री गुरूंना वंदन करून तो कुमसी ग्रामी परतला.